हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून यातच सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले। एकीकडे पाहिले तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत। आता सत्ताधारी पक्षाकडूनच अवैध धंदे बंद करण्याचे निवेदन द्यावे लागतायत। यावरून सर्वसामान्य जनतेतून बोललं जातं की निवडणुकीपुरताच अवैध धंदे बंद होतात। तर दुसरीकडे पाहिले तर राष्ट्रीय पक्षाकडून आता अवैध धंद्यांविषयी प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत। हिंगोली जिल्ह्याचे आम आदमी पार्टीचे बालाजी देशमुख यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे। पाहूया NTV मराठीचा हा रिपोर्ट। सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आज आम्ही शिवसेना सेनगाव तालुक्याच्या वतीने एक निवेदन दिलेलं आहे की सेनगाव तालुक्यामध्ये जे राजरोसपणे काही महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने बेकायदेशीररित्या रात्रीच्या टायमाला वाळूचं अवैध उत्खनन आणि वाहतूक होत आहे। ती वाळूचं उत्खनन करून वाहतूक करणारी बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यावर पायबंद होण्यासाठी आणि ही वाहतूक तात्काळ बंद करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे। या सेनगाव तालुक्यामध्ये रस्त्याची अशी चाळण झालेली आहे। रात्रीचा खेळचाळे वाळूचा आणि रस्त्याची चाळणी करण्याचं काम हे काही लोक करत आहेत आणि याला सर्वस्वी जबाबदार महसूल प्रशासन आहे। या तालुक्याचं महसूल प्रशासन आणि उपविभागीय अधिकारी यांच्या आशीर्वादानेच हा म्हणजे इतकं मोठं उत्खनन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चालवले आहे। आम्ही आज मागणी केलेली आहे सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना की ही तात्काळ वाळू वाहतूक थांबवावी आणि जे गोरगरीब जनता आहे ग्रामस्थ आहेत या सेनगाव तालुक्यामध्ये कयादू नदी आहे, पूर्णा नदीचं मोठं पात्र आहे। या जी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात उपसा होत आहे याची पर्यावरणाची हानी होत आहे। नदीची पातळी खाली जात आहे, पाण्याची पातळी खाली जात आहे। कालांतरानं शेतकऱ्याचं नुकसान होत आहे, विहिरीची जी पाणी पातळी आहे त्याचंही खूप नुकसान होत आहे। म्हणून या सगळ्या गोष्टीवर पायबंद घालण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे। येत्या 9 तारखेपर्यंत सन्माननीय कलेक्टर साहेबांनी जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर येत्या काळामध्ये शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। आणि काही माझ्या प्रमुख मागण्या होत्या त्याच्यामध्ये की अवैध रेती वाहतूक प्रकरणात महसूल अधिकाऱ्याचा सहभाग तपासावा की इतकं मोठं उत्खनन चालू आहे रात्रीच्या टायमाला आणि जर महसूल प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला जर याची खबर नसेल तर ही सत्यता वरिष्ठ अधिकाऱ्याच्या किंवा एखादी चौकशी नेमून सत्यता पडताळणी करावी। या संबंधित ठिकाणी तात्काळ कारवाई करून हिची रेती वाहतूक थांबवावी। माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। ज्यामध्ये मटका असेल, वाळू असेल, गुटखा असेल असे अनेक नंबर 2चे धंदे आज आपल्या शहरामध्ये चालू आहे। खरं तर हे शहर अतिशय शांतिप्रिय असलेलं आमचं शहर आणि या शहराला या अवैध धंद्यामुळं कुठेतरी गाळबोट लागत आहे। म्हणून या ठिकाणी आम्ही कलेक्टर महोदय असतील, SP साहेब असतील यांना या ठिकाणी निवेदन दिलं आणि येत्या 7 ते 8 दिवसामध्ये हे अवैध धंदे जर बंद नाही झाले तर या धंद्याच्या विरोधात भारतीय जनता पार्टी जिल्ह्याच्या वतीनं मोठा आम्ही लढा उभा करू आणि आम्हाला खात्री आहे निश्चितच कलेक्टर साहेब, SP साहेब या धंद्याला आळा घालतील अशी त्यांच्याकडून आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आम्ही या धंद्याच्या विरोधात या ठिकाणी निदर्शनं व्यक्त करतो। नमस्कार, मी बालाजी देशमुख, आम आदमी पार्टी जिल्हा प्रमुख हिंगोली। आत्ताच मागील या 4 दिवसामध्ये सत्ताधारी पक्ष भाजप असेल किंवा शिंदे गट असेल या दोन्ही गटाकडून परस्पर विरोधामध्ये अवैध धंद्याविरुद्ध तक्रारी देण्यात आलेल्या आहेत। त्या तक्रारीच्या अनुषंगाने सर्वसामान्य नागरिकांना असा प्रश्न पडलेला आहे की नेमके अवैध धंदे आहेत कुणाचे? त्यामध्ये मटका असेल, गुटखा असेल, जुगार असेल, हे नेमके जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य लोक चालवतात का? मागील बऱ्याच दिवसापासून या अवैध धंद्यामुळे सर्वसामान्य लोक भूमिहीन झालेले आहेत। बऱ्याच लोकांनी या अवैध धंद्याला बळी पडून आपले शेतजमीन विक्री केलेली आहे। या विवंचनेमधून त्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। याकडे कोणत्याही सत्ताधाऱ्याचे आत्तापर्यंत लक्ष गेलेले नाही। आता स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जवळ आलेली आहे, त्यामुळे सर्वच पक्षामध्ये रस्सीखेच सुरू झालेली आहे की याचे श्रेय कोण घेणार आहे। परंतु सर्वसामान्य नागरिकांना असा प्रश्न पडलेला आहे की नेमके हे अवैध धंदे आहेत कोणाचे? सत्ताधाऱ्याचे आहेत की विरोधकांचे आहेत की सर्वसामान्य लोकांचे आहेत?
सर्वसामान्य लोक या सर्व गोष्टीला आता वैतागून गेलेले आहेत. त्यामुळे सामान्य लोक हे नवीन पर्याय शोधत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला आता आम आदमी पार्टी हा नवीन पर्याय आहे. तेच आम आदमी पार्टी हेच पक्ष हा परिवर्तन करू शकतो असे सर्वसामान्य लोकांना वाटत आहे. प्रतिनिधी महादेव हारण, NTV न्यूज मराठी, सेनगाव, हिंगोली.